गेल्या आठवड्यात दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छपराचा भाग कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. या टर्मिनलचा नुकताच विस्तार करण्यात आला होता आणि त्यानंतर मार्च महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या टर्मिनलचं उद्घाटन केलं होतं. या दुर्घटनेनंतर टर्मिनलचं उद्घाटन करताना घाई करण्यात आली, त्यामुळे एका नागरिकाला जीव गमवावा लागला असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. मात्र या विमानतळावरचा हा अपघात ही या प्रकारची एकमेव घटना नाहीये. गेल्या काही वर्षात देशात ठिकठिकाणी उभे राहणारे नव्यानं उद्घाटन झालेले पायाभूत सुविधा प्रकल्प पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. आणि त्यामुळेच प्रश्न पडतोय, सामान्य भारतीय नागरिकांच्या जीवाला काहीच किंमत उरली नाहीये का? नमस्कार, मी प्राजक्ता. स्टोरी सोफारच्या आजच्या भागात आपण गेल्या काही वर्षात देशभरात विमानतळं, पूल, रस्ते अशा अनेक प्रकल्पांच्या बाबतीत घडलेल्या या दुर्घटनांचा आढावा घेणार आहोत. प्रवाशांना हाताळण्याची क्षमता वाढावी म्हणून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल 1चा विस्तार करण्यात आला. त्यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजे मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या टर्मिनलसह इतर काही विमानतळांचं उद्घाटन केलं होतं. या सर्व प्रकल्पांचा एकत्रित खर्च 9,800 कोटी रुपये होता. उद्घाटन झाल्याच्या फक्त 3 महिन्यांनंतर टर्मिनलच्या छपराचा काही भाग कोसळला. दिल्लीत 2 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस कारण ठरला आणि शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी वापर करता यावा म्हणून नरेंद्र मोदींनी या प्रकल्पांना वेगानं उरकायला लावलं आणि त्याचा परिणाम म्हणून ही कामं पूर्ण करताना पुरेशी काळजी घेतली गेली नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. लक्षात घेण्याची बाब ही आहे की देशात मागच्या आठवड्यात सलग 3 दिवस दररोज नव्यानं उद्घाटन झालेल्या विमानतळांचे भाग कोसळले. दिल्ली विमानतळावरच्या दुर्घटनेच्या एकच दिवस आधी म्हणजे गुरुवारी मार्च महिन्यातच नव्यानं उद्घाटन झालेल्या जबलपूर विमानतळाबाहेरच्या छताचा भाग कोसळला. हे छप्पर एका सरकारी अधिकाऱ्याच्या गाडीवर कोसळलं होतं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि शनिवारी म्हणजे दिल्लीतल्या घटनेच्या पुढच्या दिवशी राजकोट विमानतळाबाहेरच्या छताचा भाग कोसळला. या विमानतळाचं उद्घाटन सुद्धा गेल्या वर्षीच झालं होतं. या तिन्ही घटना उत्तर भारतात गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घडल्या. या सगळ्याच्या काहीच महिन्याआधी म्हणजे मार्च महिन्यात मुसळधार पावसाच्या तडाख्यात गुवाहाटीच्या विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला होता. हे विमानतळ अदानी समूहाच्या नियंत्रणाखाली होतं. नव्यानं उभारलेल्या या सर्व संरचनांना इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस सहन झाला नाही. गेल्या दशकभरात देशात पावसाचा जोर वाढतोय. कमी वेळात अधिक तीव्र पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. मग तरी नवीन बांधकामात किंवा जुन्या बांधकामाची डागडुजी करताना या गोष्टीचा विचार केला जात आहे की नाही, हा प्रश्न या घटनांमुळे नक्कीच उपस्थित होतोय. पण या अशा प्रकारच्या दुर्घटना फक्त विमानतळापुरत्याच मर्यादित नाहीयेत. भारतात मोठा गाजावाजा करत G20 देशांची शिखर परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या भारत मंडपम या ठिकाणी जोरदार पावसामुळे एकाच दिवसात पाणी साचलं होतं. दुसरीकडे अयोध्येत नव्यानं बांधलेलं राम मंदिर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प होता. मात्र जानेवारी महिन्यातच उद्घाटन झालेल्या या मंदिरात पहिल्याच पावसानंतर गळती सुरू झाली आहे. अयोध्येत नव्यानं बांधलेले अनेक रस्ते सुद्धा पावसानंतर खचायला सुरुवात झाली आणि काही रस्त्यांवर मोठे खड्डे सुद्धा दिसले आहेत. पुणे आणि मुंबईमधले मेट्रो प्रकल्प महाराष्ट्रातल्या भाजप सरकारचे महत्वाचे प्रकल्प मानले जातात. मात्र या दोन्ही शहरात पहिल्याच पावसानं मेट्रोच्या बांधकामाचा दर्जा सर्वांसमोर आला. पहिल्या पावसानंतर पुण्याच्या काही मेट्रो स्थानकांना गळती लागली होती. गेल्या वर्षीच्या पावसात मुंबईच्या 2 मेट्रो स्थानकांमध्ये पाण्याची गळती झाली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं 6 कंत्राटदारांवर 1,33,00,000 रुपयांचा दंड आकारला होता. ही पाण्याची गळती फक्त मेट्रो स्थानकं, विमानतळं किंवा मंदिरांपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर भारत सरकारनं बांधलेल्या अनेक धरणांना सुद्धा वेळोवेळी गळती लागत राहिली आहे, जे अनेक पटींनी जास्त धोकादायक ठरू शकतं. गेल्या वर्षी भारत सरकारकडून सिक्कीममध्ये बांधण्यात आलेला 3 धरण प्रकल्प पाण्याच्या दाबामुळे वाहून गेला आणि त्या साखळीतल्या अनेक धरणांचं नुकसान झालं. पाऊस, भूस्खलन, बांधकामावेळी झालेला हलगर्जीपणा यामुळे देशातल्या अनेक ठिकाणी धरणांवर अपघात पाहायला मिळाले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी उत्तराखंडमध्ये चारधाम महामार्गाचा भाग म्हणून तयार केल्या जात असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा आतला भाग कोसळल्यामुळे जवळपास 41 कामगार 17 दिवसांसाठी आतमध्ये अडकले होते. तज्ञ समितीने केलेल्या तपासात त्यांना लक्षात आलं की हा बोगदा तयार करण्यासाठी आवश्यक भूतांत्रिक आणि भूभौतिक सर्वेक्षण करण्यात आलं नव्हतं. शिवाय कामाच्या ठिकाणावर सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन मार्गाची सुद्धा कोणतीही व्यवस्था तयार करण्यात आली नव्हती.
यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समोर आलेल्या निवडणूक रोख्यांच्या माहितीतून या बोगद्याचं काम करत असलेल्या नवयुग इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीनं भाजपला निवडणूक रोख्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती हे समोर आलं. देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महत्त्वाचे प्रकल्प हस्तगत केलेल्या अनेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी केंद्रातील किंवा त्या राज्यांमधल्या सत्ताधारी पक्षांना त्यांना प्रकल्प मिळण्याच्या आधीच्या काळात निवडणूक रोख्यांमार्फत मोठमोठ्या देणग्या दिल्याचं समोर आलं होतं. यातल्या अनेक प्रकल्पांमध्ये आढळलेल्या अनियमितता, झालेले अपघात यामुळे सर्वच प्रकल्पांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे. देशातल्या पायाभूत सुविधांपैकी सर्वात जास्त निर्माण होणाऱ्या संरचनांपैकी एक आहेत ते देशातले वेगवेगळे पूल. देशभरात नव्यानं बांधलेले किंवा डागडुजी न झालेले जुने पूल पडण्याचं प्रमाण मोठं आहे आणि यात बिहारचा नंबर पहिला लागतो. बिहारमध्ये गेल्या वर्षभरात किमान 13 नव्यानं बांधलेले पूल पडले. त्यात यावर्षी फक्त 19 ते 29 जून दरम्यान म्हणजे फक्त 10 दिवसांच्याच काळात तब्बल 5 पूल बिहारमध्ये कोसळले आहेत. सातत्याने पडणाऱ्या पुलांबाबतीत बिहारचा इतिहास बराच मोठा आहे. बिहारमध्ये 2021 मध्ये 8 पूल पडले. त्याआधी म्हणजे 2020 मध्ये 9 पूल पडले. 2022 मध्ये सुद्धा बिहारमध्ये 8 पूल पडले तर 2023 मध्ये 9 पूल पडले. 2024 मध्ये पहिल्या 6 महिन्यातच आतापर्यंत 6 पूल पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आता यातले किती पूल जुने होते किंवा किती नवीन होते याची पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी यातले बहुतांश पूल नवे होते हे मात्र नक्की. उदाहरणार्थ जुलै 2020 मध्ये बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात पडलेल्या एका पुलाचं उद्घाटन करून 1 महिना सुद्धा झाला नव्हता. डिसेंबर 2022 मध्ये बिहारच्या बेगुसराईमध्ये 13 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या एका पुलाचे 2 तुकडे झाले आणि तो पूल पाण्यात पडला. 2020 मध्ये जुलै महिन्यात 264 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल चक्क पाण्यात वाहून गेला. बिहारच्या काही पुलांना पूर्ण होण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. या अशा प्रकारच्या घटनांमुळे बिहारमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये अक्षरशः पाण्यात बुडाले आहेत. शिवाय या पडणाऱ्या पुलांमुळे फक्त आर्थिकच नाही तर जीवितहानी सुद्धा झाली. भारतात पूल पडल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे इतर कोणत्याही देशांपेक्षा 25% जास्त आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये गुजरातच्या मोरबीत एक 19व्या शतकातला पूल दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र सुरू केल्याच्या 5 दिवसांनंतर हा पूल पडला आणि त्यामुळे 141 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर 180हून जास्त नागरिक जखमी झाले होते. या अपघाताचं कारण म्हणजे ज्या कंपनीला हा पूल दुरुस्त करण्यासाठी सांगितलं होतं त्या कंपनीचा बांधकाम क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. महाराष्ट्रानं सुद्धा गेल्या काही महिन्यात पूल अपघात पाहिलेत. महाराष्ट्रातला सर्वात मोठा महामार्ग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाण्यात बांधण्यात येत असलेल्या एका पुलाचा भाग पडल्यामुळे सुमारे 20 कामगारांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. या महामार्गाच्या या भागाचं कंत्राट सिलक्यारा बोगद्याचं काम करणाऱ्या नवयुगकडेच होतं. गेल्या वर्षी चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील एका पुलाचा खांब कोसळला होता. मिझोराममध्ये गेल्या वर्षी एका बांधकाम होत असलेल्या पुलाचा भाग कोसळल्यामुळे 26 कामगारांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. याशिवाय अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे बांधकाम सुरू असलेले पूल कोसळण्याच्या घटना या घडतच असतात. अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर होणाऱ्या अपघातांमुळे फक्त सामान्य नागरिकच नाही तर सैनिकांना सुद्धा त्यांचा जीव गमवावा लागला. त्याचं उदाहरण म्हणजे मणिपूरमध्ये 2022 मध्ये एका रेल्वे प्रकल्पाच्या जागी झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 47 लोकांचा मृत्यू झाला. यात भारताच्या प्रादेशिक सेनेच्या 30 जवानांचा समावेश होता. गेल्या वर्षभरात भारतीय रेल्वेने सुद्धा बरेच अपघात पाहिले. यात ओडिशात जून 2023 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 300 नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला तर 1200 नागरिक या अपघातात जखमी झाले. या अपघातानंतर भाजपच्या आयटी सेलनं या अपघाताला घातपाताचं स्वरूप देऊन त्यातून मुस्लिम द्वेष पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. देशात यापूर्वी रेल्वेचा मोठा अपघात झाल्यानंतर मौलिक जबाबदारीचा भाग म्हणून देशाचे रेल्वे मंत्री राजीनामा देत असत. मात्र यावेळचे रेल्वे मंत्री कोणत्याही प्रश्नाचं उत्तर वंदे भारत रेल्वेची चित्रफीत टाकून देतात अशी टीका त्यांच्यावर केली गेली. या व्यतिरिक्त रेल्वेचे डबे रुळांवरून घसरणं, डब्यांना आग लागणं अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांच्या काळात समोर आल्या आहेत. गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर झालेल्या अपघातांची यादी प्रचंड मोठी आहे. देशात पायाभूत सुविधांवर केला जाणारा खर्च वाढला आहे. या सुविधांवर सुमारे 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे. देशाच्या वेगवान आर्थिक विकासासाठी हा खर्च गरजेचा असल्याचं मोदी सरकारचं म्हणणं आहे.
मात्र या पायाभूत सुविधांची निर्मिती करताना वेगासोबतच दर्जाची आणि सुरक्षेची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. हे मात्र केंद्र सरकार विसरल्यासारखं दिसत आहे. कोणत्याही देशाचा विकास फक्त पायाभूत सुविधांची अंदाधुंद उभारणी करून होणार नाही, तर त्यासाठी ते प्रकल्प उभे करताना आवश्यक त्या प्रक्रिया आणि निकष पाळले गेले पाहिजेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तर हा होता स्टोरी सोफारचा आजचा भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. तसंच तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पाहत रहा इंडी जर्नल.